महत्वाचा आहे। एका बाजूला आपण पाहतायत एंजल स्टार्स जागमाता रावळे आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला संघ बघायला मिळतो उज्ज्वल संघ मथाने। निहिल किणी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर एका बाजूला आपण पाहतायत यश चौधरी मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच। साहिल आहेत त्यांच्या साथीने 6 षटकांचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि मॅचला इथे अगदी सुरुवात देखील होईल। पहिलं षटक निहिल किणी यांचं। कमी वयामध्ये खूप जास्त प्रगती केली या खेळाडूने। त्यांना विचारलं बाईट मध्ये की क्रिकेटच्या या पटलावरती तुमचं स्वप्न आता काय आहे। त्यांनी म्हटलं की नुकताच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक याही स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली। आता येणाऱ्या काळात सुप्रीमो खेळायला मिळावी आणि त्यानंतर ISPL ही स्पर्धा खेळायचं त्याचं स्वप्न आहे। स्वप्नांसाठी तुम्हाला त्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणं देखील तेवढंच महत्त्वाचं। मॅचला सुरुवात पहिल्याच बॉलला इनफिल्डच्या वरने खेळण्याचा प्रयत्न। जिथे आपण पाहतायत वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू होता ते पुढे आले आणि बॉलला प्रोटेक्शन दिलं आणि बघता बघता यश चौधरी यांनी धावसंख्या 2 परिपूर्ण केल्या। पीके साऊंड्स सुभाष कदम आमच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय सुंदर साऊंड सिस्टम क्वालिटी। साखरे चषक झालं तदनंतर शिवनेरीमध्ये त्यांची पुन्हा एकदा हा योगायोग। पाटील नेटवर्क समवेत जोडला प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। अंतिम रात्रीचं सत्र आणि अगदी मी म्हणेन की यानंतरचा जो एक सामना तो अत्यंत महत्त्वाचा असेल। गोलंदाजी ट्रॅक वरती तयार। या वेळेला फटका यशनं थोडेसे शफल झाले ऍडजस्ट झाले तदनंतर तो फटका फसला ज्यामध्ये फक्त उंची झाली लांबी कमी राहिली आणि फलंदाज यश चौधरी पहिल्या बॉलवरती 2 धावा तदनंतर इथे मात्र बाद होत असताना गॉन। जतीन पाटील मॅन ऑफ द मॅच साठी या। मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच जतीन पाटील ज्यांनी 2 षटक 11 धावा आणि 3 धक्के जेही महत्त्वाचे होते। मैदानाच्या आतमध्ये उज्ज्वल संघ मथाने या संघाचे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू लेदर क्रिकेट म्हणा ओरम क्रिकेट म्हणा मासगाव डॉग लिमिटेड मध्ये कार्यरत आहेत आणि तदनंतर मुंबईचं ओव्हलचं मैदान म्हणा ज्यांनी अनेक मैदानांवरती आपल्या फलंदाजीनं प्रत्येकाची मनं जिंकली तेच अमित पाटील अर्थात त्यांना या नावानं ज्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली या क्रिकेटच्या परिपटलावरती। 2 बॉलचा खेळ झालाय। धावसंख्या फलकावरती 2 आणि 1 गडी बाद अशी स्थिती। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। निहिल किणी यांनी पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर यशला मिळवून दिल्या आणि तदनंतरच्या बॉलवरती त्यांच्यासाठी तो बॉल कठीण हाताळला। चांगली गोलंदाजी। तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार। शिवनेरी चषक मॅन ऑफ द मॅच जतीन पाटील मागच्या मॅचचे आपण ऑन स्क्रीन पाहताय त्यांना। या वेळेला आपण पाहू शकाल पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी ती अपील उचलून धरली। अर्थात इथे फलंदाज अमित पाटील येता क्षणी शून्याचा चष्मा घालून परततात गॉन। अमित पाटील बॅक टू द डगआउट। अगदी शांत झाले डगआउट देखील। अमित यांच्याकडनं अपेक्षा होत्या अपेक्षांना नाही पूर्तता देता आली। आता दाखल झालेत ते म्हणजेच निहार पाटील। ऑन हॅट्रिक फलंदाज पाहायला मिळतील ते म्हणजेच निहिल किणी। विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये ज्यांनी मजबूती दाखवली आणि आता ऑन हॅट्रिक असतील। 3 बॉलचा खेळ झाला। धावसंख्या फलकावरती 2 शिवनेरी चषकाची अगदी आपण पाहतात ही यानंतरचा एक सामना तो शेवटचा सामना राहील। गोलंदाज तयार। या वेळेला फटका कव्हरला केलाय। साहिल चापके आहेत तिकडे त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होते। फक्त सिंगल मिळेल। सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 3 या फलकावरती। 4 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 3 आहेत। आदरणीय सन्माननीय मोरेश्वर जयराम घरत साहेब यांच्या माध्यमातून
शिवनेरी चषकाकरिता क्रीडा देणगी 500 रुपये त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. धन्यवाद मोरेश्वर घरत साहेब, तुमचं मात्र सहकार्य खूप मोलाचं आहे. बॅटची कड लागली जिथे साहिल यांनी देखील दाखवलं की यस चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय. पहिल्या षटकात काय गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, धारधार गोलंदाजी. आणि इथे आपण पाहू शकाल अर्धा संघ उज्ज्वल संघ मथाने पहिल्याच षटकामध्ये कोळमडलाय. त्याचं कारण राहिलं निहिलचा आउटस्विंग नाही रीड करता आला साहिलला. बाद. बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 3. इथे फुटबॉलचा कबड्डीचा स्कोर कार्ड दिसतोय. 3 इथे 3 तिथे. 5 बॉलचा खेळ झालाय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत मोरेश्वर घरत साहेब आहेत आणि निश्चित स्वरूपात त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य शिवनेरी चषकाला. ज्या सर्व दात्यांनी या स्पर्धेला हातभार लावले त्या सर्वांचे हृदयाच्या अंतःकरणापासून शिवनेरी चषक आभार मानते. तुम्ही नसतात तरी स्पर्धा या स्वरूपात नसती. इथे देखील आपण पाहतायत निहिल किणीनं काय गोलंदाजी केलंय. धारधार गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, क्लास 1 गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय आणि तिथे जर आपण तपासून पाहिलं तर पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतात आउटसाठी. सॉफ्ट सिग्नल काय आहे? सॉफ्ट सिग्नल इथे आपण पाहू शकाल. पंच दर्शवतील मैदानाच्या आतमध्ये नक्की काय घडलंय. निहिलनं पहिल्या षटकात जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजांसाठी कर्दन काळ आणि खेळपट्टीवरती आपला दबदबा, आपला रुतवा ज्याने दाखवला. आणि तिथे सॉफ्ट सिग्नल आउट दाखवल्या पंचांनी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाज इथे बाद असतील कारण यस OUT आउट. फलंदाज आपण पाहू शकाल बघा रिप्लेच्या माध्यमातून पाहताय. चेंडू क्लिअर तुमच्या हातावरती लागलाय आणि आता फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. दीपेश दाखल होत आहेत. सुरुवातीचा काळ कठीण राहिला तो म्हणजेच उज्ज्वल संघ मथाने या संघासाठी. कोणीच खेळपट्टीवरती उभे राहिले नाही. यश आले, यश देखील तंबूच्या आश्रयाला आले. साहिल आले, साहिलला देखील वेळ देता आला नाही. अमित होते, अमितने देखील चांगला खेळ नाही करता आला. तदनंतर निहार हेही बाद होत आहेत. निहार आहेत आता जे दाखल झाले होते तन्मय ते बाद झाले. सन्माननीय मोरेश्वर घरत साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान करण्याकरिता मी दिनेश घरत सरांना विनंती करतोय. मोरेश्वर घरत साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत करावं दिनेश घरत साहेबांच्या शुभ हस्ते. ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य 500 रुपये मंडळाला क्रीडा देणगी दिली त्यांचे खूप खूप आभार. ऑन स्क्रीन आपण पाहतायत मोरेश्वर घरत साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान दिनेश घरत साहेब करतील आणि एक क्षणचित्र पाटील नेटवर्क कैद करते. पाटील नेटवर्क मध्ये श्री जतीन केणी आपल्याला पाहायला मिळतील. श्री अमर पाटील आहेत, कपिल पाटील असतील, अनुराग चव्हाण असतील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 वरती 4 धक्के. जो केळवा संघ आपल्याला पाहायला मिळाला त्यांची देखील हीच स्थिती होती परंतु तदनंतर तिथे उज्ज्वल संघ मथानेनं तो सामना एकहाती विजय मिळवला. इथे देखील आपण पाहतायत काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज इथे देखील बाद. विकेटचं पतन. 5वा धक्का. 3 वरती 5 दे दनादन. तू चल में आया. गॉन.
या वेळेला आपण पाहतायत 3 वरती 5 गडी बाद. एका बाजूला कूल अँड काम दीपेश चौधरी सांगतात की स्वप्नील तू फक्त खांद्याला खांदा लावून उभा राहा, बाकी किल्ला कसा लढवायचा हे मी बघून घेईन, फक्त तुझी साथीची गरज आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सिंगल डबल स्कोर कार्ड जर रोटेट करत राहिले तर मॅचमध्ये दीपेश चौधरी जबाबदारीने खेळ स्वीकारत असतील तर धावा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये तुम्ही बाकी तर नाही स्पष्ट करू शकत. इथे जर आपण पाहिलं तर डाऊन द लेग पंच दर्शवतात की हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रानं काही असू द्या परंतु धावा येणं गरजेचं आहे. 4 वरती धावफलक जाऊन पोहोचते. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 1, 4 वरती 5 अर्धा संघ गारद. यश चौधरीच्या रिॲक्शन थोड्याशा नाराजगी व्यक्त करणाऱ्या होत्या हरकत, कारण निश्चित स्वरूपात फलंदाज जरी तुमचे 2 बाद झाले तदनंतर जबाबदारी घेऊन कोणीतरी संघासाठी उभं राहावं ही एक निस्वार्थ भावना यशची होती. परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हिमेश घरत फटका खेळलाय चांगला. तिथे साहिल चापकेला पण पाहतात जे ॲक्युरेट क्षेत्ररक्षक, चांगली फेकी. यामध्ये त्यांचा हात पकडणं थोडंसं कठीण राहतं. यंग टॅलेंट, युवा, एका पिंच हिटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय आणि एक चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. 5 वरती 5. पहिल्या षटकात निहिलनं जी कारनामा केला त्यामध्ये मान उचलायला संधी दिली नाही उज्ज्वल संघ मथानेला. जोपर्यंत दीपेश चौधरी आहेत तोपर्यंत या मॅचमध्ये उज्ज्वल संघ मथाने एक वेगळ्या दृष्टिकोनानं पाहिल की दीपेश आहेत ते मॅचला पुढे नेतील आणि त्या आशेसह सध्या हिमेश घरतचा पुढचा बॉल. या वेळेला पंचांकडे मागणी, पंच त्यामध्ये नॉट इंटरेस्टेड. हिमेश घरत यांनी अगदी जीव ओतू घातला होता त्या अपीलमध्ये, पंच नाही कन्व्हिन्स झाले तिथे. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर सध्या बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये. आतापर्यंत 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी केली ती म्हणजेच हिमेश यानं 2 धावा खर्च केल्यात. एक बळी त्याने देखील घेतला आणि तो महत्वाचा देखील होता. 5 वरती 5 धक्के शतक दुसरं आहे. अगदी रजनी क्रिकेट नाईट फ्लड लाईट मध्ये सफाळे नगरी अगदी दुमदुमलंय. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. आशिष खाली आले आणि आशिषनं याही कॅचला कॅरी केलं. फलंदाज इथे झालेत बाद. विकेटचं पतन. इट्स अ बिग विकेट गॉन. स्थिती आता रावळे संघ करते. क्रिकेटमध्ये कधी वार कधी पलटवार आणि त्यांचे एक्स्ट्रा खेळाडू सांगतात की आम्ही त्यांची केली, आमची बाजूवाल्यांनी केली. सध्या क्रिकेटमध्ये हेच तर असतं. सर्व दिवस सारखे नाही, सर्व वेळ सारखे नाही. सरडा ज्या पद्धतीने रंग बदलतो अगदी त्या पद्धतीने रंग बदलताना पाहायला मिळालं या मॅचमध्ये. चांगलं क्रिकेट. मी म्हणीन जो एंजल स्टार श्री जागमाता रावळे संघ आहे त्यानं संधीच दिली नाही. निहिलला इंट्रोड्यूस केलं पहिल्या षटकात. नवाकुरा परीचा बॉल त्यामध्ये त्यानं 3 विकेट. हिमेश आले, हिमेश यांनी 4 विकेट आणि हिमेश आले, हिमेश यांनी 2 विकेट. म्हणजेच या मॅचमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर वर्चस्व गाजवलं. आता 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या फलकावरती थांबल्यात, शांत झाल्यात. अगदी आपण पाहतायत ठप्प झाल्यात जिथे फक्त 5 धावा. 5 वरती 6 धक्के. ना भूतो ना भविष्यती. उज्ज्वल संघ मथाने कधी विचारही त्यांनी केला नव्हता आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये हे त्यांना बघायला मिळतं असतं. अशा गोष्टी होत असतात क्रिकेटच्या परिपटलावरती. इथे जर आपण तपासून पाहिलं तर आता सिंगल मिळते, सिंगलने आकार घेते. 6 वरती 2 षटकांचा खेळ देखील संपला. आता उर्वरित 4 षटके आहेत. 4 षटकांमध्ये लढण्यासाठी फलंदाज तुमच्याकडे 4 बाकी आहेत. ते 4 फलंदाज कितपत लढतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड सुभाष कदम यांना.
षटक क्रमांक 2चा खेळ संपला. पहिल्या षटकातला राजा नव्या कोरा परीचा बॉलचा योग्य हाताळण कशी करावी त्याचा उत्तम गोलंदाज निहिल हरेश्वर किणी. ज्या वेळेला हे नाव निहिल हरेश्वर किणी ऐकतात फक्त याच स्पर्धेमध्ये आणि बाहेरच्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला त्यांना देखील अभिमान वाटत असेल की जन्माला हिरा घातला ज्यानं क्रिकेटच्या माध्यमातून का होईना बापाचं नाव उंचावरती नेलं. स्वतः देखील चांगले क्रिकेटपटू राहिले आणि तदनंतर त्यांच्या मुलानं देखील ते क्रिकेट स्वीकारलं. सुरुवातीला वेळ ओव्हरम क्रिकेटचं नव्हतं. सुरुवातीचा काळ त्यानं PDDSच्या मैदानाला दिला. लेदर क्रिकेटमध्ये आला. लेदर क्रिकेटमधून वडिलांना ओव्हरम क्रिकेट खेळताना अनेक वर्ष पाहिलं. स्वतः दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर सिद्ध देखील झालं. सिद्ध करून दाखवलं त्यानं. तुम्ही आपोआप प्रसिद्ध होत नाही. तुम्हाला आधी तुमचे कलागुण कौशल्य कसब दाखवाव्या लागतात. तदनंतर आज टेनिस बॉल क्रिकेटचं मार्केट तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्ही तुमच्यातल्या गुणवत्ता कौशल्य दाखवा. टेनिस बॉल क्रिकेट परिपटल तुमचं वाट बघते. आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे गेलं. जिथे फायनान्शियल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. फायनान्स क्रिकेटमध्ये आहे. खूप पैसा आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. फक्त तुमच्यातली गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करता यायला हवी. दांडी गुल फायफर खोललाय या स्पर्धेमध्ये. गोलंदाजाचं नाव निहिल हरेश्वर किणी ज्यानं पंजा ओपन केला. गॉन. डगआउट मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर आता टाचणी जरी पडली तिचा देखील आवाज येईल. ज्या पद्धतीने उज्ज्वल संघ मथाने आपल्याला पाहायला मिळतोय गार झालाय. त्यांचे 10वे खेळाडू आहेत तेही नाराजगी व्यक्त करतात की कॅल्क्युलेशन क्रिकेट झालं नाही आमच्या फलंदाजांकडून. त्याचं वाईट वाटतंय. प्रत्येकाला वाटतंय. अजय भोईर AB ट्रॉफीचे प्रॉपरायटर त्यांच्या माध्यमातून निहिल किणीकरिता 500 500 रुपयाचा कॅश प्राइज ज्याने पंजा खोलला. या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ज्यानं फायबर 5 विकेट एका मॅच मध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 6वा येईल का? क्या बात आहे निहिल किणी. जबरदस्त गोलंदाजी. 6 धक्के ज्यानं निहिलने दिले. त्याने चेंडू फेकलेत आतापर्यंत फक्त 9 आणि 9 चेंडून मागे 6 बळी घेण्याचा रेकॉर्ड देखील केलाय निहिलनं. सध्या जर आपण तपासून पाहिलं स्कोर कार्डला अमर भाऊ आम्हाला दर्शवतात की 8 वरती जवळपास मला तरी वाटतं 7 धक्के 8 धक्के. क्या बात आहे. 8 वरती 8 धक्के असा सामन्याचं सध्या आपण पाहतात समीकरण. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीपासनं शांतच राहिले आणि आता तर ठप्प झालेत उज्ज्वल संघ मथाने. इथून षटकांचा खेळ भरपूर बाकी आहे परंतु तुमच्याकडे खेळण्यासाठी झुंजण्यासाठी खेळाडू नाहीत. ही खऱ्या अर्थानं खंतेची बाब आहे उज्ज्वल संघ मथानेसाठी. यश चौधरी चुकीचा फटका खेळले त्या अनुषंगाने आपण पाहतात त्याचं भुगतान त्यांना आता भोगावं लागतं. दीपेश आले. दीपेशने देखील फटक्याला भरपूर वर खेळलं तेही बाद झाले. टीम मीटिंग्स कमी घ्या. तदनंतर अमित आले. अमितनं पहिलाच बॉल पायावरती घेतला. प्लम मध्ये सापडले. या अनेक गोष्टी झाल्या आणि त्या अनुषंगाने सध्या शांतता पसरले. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक राजे आहेत. तेही मॅचचा आनंद घेतात. त्यांना वाटलं होतं की हा सामना हाय व्होल्टेज होईल परंतु इथे 8 वरती 8 धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सामना रंगलाय. पुढचा बॉल. बोला ना भाई. काय बोलतो? हो संपवू शकतो ना पुढची मॅच. 8 वरती 8 धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळाला जिथे एंजल स्टार या संघानं या वेळेला पण पाहतोय आशिष थोडेसे लेट जज केलं नाही तर हाही कॅच होऊ शकत होता. सिंगल मिळणार. सिंगलच्या साह्याने आपण पाहू शकाल आता शेखर किंडी यांना खूप वेळानंतर ब्लॅक पेन वापरण्याची संधी मिळाली. खूप उशीर झाला शेखर किणी. जिथे हा इथे काळ्या शाईचा पेन तुम्हाला वापरायला मिळाला जिथे धाव आली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 9 धावा आणि 8 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. थोडंसं शांत झालंय वातावरण.
रिफ्रेश करणारं ऐकूया सुमधुर गीत ज्यानं ऊर्जा येईल. पीके साऊंड्स आम्हाला ऐकवतील. षटक क्रमांक 4 मध्ये हिमेश घरत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. निहिल किणीच्या 6 विकेटसाठी आपण पाहतायत ज्यांना अजय भोईर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे ते म्हणजेच 500 रुपयाचं. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 10. खूप उशिरानं चौथ्या षटकात डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचली धावसंख्या 10. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. यावेळेला पंच पुन्हा एकदा वळतात आमच्याकडे. जिथे जर आपण तपासून पाहिलं पहिला बॉल उजव्या एष्टीच्या बाहेर, यावेळेला डाव्या एष्टीच्या बाहेर. 11 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकं इथून बाकी आहेत आणि 2 गडी तुमच्या हातामध्ये आहेत. 2 विकेट तुमच्याकडे आहेत. त्यामध्ये आता कुठला फलंदाज या 3 षटकांचा खेळ तरी इथून पूर्ण करेल याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या. फटका खेळलाय कव्हरला. नयन आहेत अगदी चपळ आहेत ते. त्यांच्याकडून मिसफील्ड खूप कमी वेळा तुम्हाला बघायला मिळत. मोस्टली नाहीच मिळत. ज्या पद्धतीचे ते क्षेत्ररक्षक आहेत तुम्हाला सातत्यानं सीमेवरतीच पाहायला मिळतात. सीमारेषेलगत ते फिल्डिंग करत असतात. तदनंतर यष्टांच्या मागे जीत पाटील अगदी शांत आणि संयमी क्रिकेटपटू. मैदानाच्या आतमध्ये रिॲक्शन काही नसतात. बॅटनं तो ॲक्शन मेनिया दाखवतो असा खेळाडू आहे जीत पाटील. गोलंदाज तयार. हिमेश घरत. खोलवर टपाचा बॉल. बॉलला ऑन साईडला केलंय. मिड विकेटचा खेळाडू बॉलकडे येईल. फेकी करेल आणि तत्पूर्वी धावसंख्या 2च मिळतील. धावसंख्या 2. धावांची गती 15. हळूहळू करत असताना आता मार्गक्रमण होत आहे. जिथे आपल्याला जायचं आहे लढण्यासाठी किमान चेंडू जर 36 आहे, 36 बॉलमध्ये 36 धावा जरी उभ्या केल्या तरी काल मंगलमूर्ती विराथन या संघाने दाखवून दिलं की 36 मध्ये 37 धावा देखील या मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करण्याची ताकद आपण राखतो. त्या जरी धावा झाल्या उज्ज्वल संघाकडे. चांगली गोलंदाजीची अटॅक आहे सेफ झोन मध्ये. सिंगल आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. निहिलची फेकी येईल. तदवरती 2 धावा जीवाच्या आकांतेनं पूर्ण करतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती. 17 वरती 8 बाद अशी स्थिती. 3 बॉलचा खेळ झालाय. या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. बघा हे जर स्कोर कार्ड तुम्ही असं चालू ठेवलं ना तर येणाऱ्या काळात तुम्ही जरूर 40 पर्यंत पोहोचू शकता आणि त्याही धावा होऊ शकतात. मग मॅच मध्ये मजा येईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतात. हिमेश घरत यांना आपण पाहू शकाल. चौथा बॉल ओव्हर दी स्टंप्सनं. शिवनेरी चषक ज्यातली 4थी रजनी. बचावात्मक क्रिकेट जिथे सिंगल झालाय आता पूर्ण. ऑलमोस्ट हिमेश बॉलकडे आले तेवढंच सोपं नसतं. ज्या वेळेला तुम्ही बॉल टाकता तुमच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा वळायचं तदनंतर बॉलला कॅरी करायचं या गोष्टी तेवढ्याशा सोप्या नसतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होत असताना आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. निहिल किणीचा एक असा आता टाइम चालू आहे जिथे क्रिकेटच्या मैदानात तो उतरतो त्यावेळेला सगळं काही त्याच्या बाजूनच होतं. हा तुमचा गोल्डन टाइम आहे. गोल्डन इरा ज्यामध्ये निहिल किणी सध्या चकाकलाय या पालघरच्या क्रिकेटमध्ये. आणि येणारं भरपूर तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही तुमच्यामध्ये आणखीन बदल करा. तुमच्यातील अंगीकृत कौशल्य आणखीन वाढवा. सगळ्या गोष्टी होत असताना तुमचे पाय जमिनीवर राहणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये निहिल किणी नो डाऊट तो एक असा खेळाडू आहे की ज्यानं क्रिकेट त्यांच्या वडिलांना बघून तो शिकलाय. त्याला गावातलं क्रिकेट माहिती आहे. गावातलं क्रिकेट हळूहळू शहरामध्ये कन्वर्ट होईल. शहरातलं क्रिकेट आखाती देशांपर्यंत जाईल. परंतु ज्या गावानं तुम्हाला नाव दिलं त्या गावच्या क्रिकेटला विसरू नका. जो उल्लेख मी केला की तुमचं पाय जमिनीवर असावेत हे महत्वाचं आहे. आणि त्यातलेच निहिल किणी आपल्याला बघायला मिळतात. सुरुवात चांगली झाली त्यांची क्रिकेटच्या सुरुवातीची. 4 षटकांचा खेळ संपलाय जिथे धावसंख्या 20 आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड्स.
संख्या फलकावरती 20 आहे. 8 गडी बाद झालेत, परंतु या दोन खेळाडूंना इथे जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम केलं. जिथे ऋषिकेश खेळत आहेत 7 बॉलमध्ये 9 वरती आणि एका बाजूला स्वप्नील खेळत आहेत 3 बॉलमध्ये 3 वरती. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं 5वं स्लॉक षटकाला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती नयन पाटील. नयन पाटीलचा पहिल्याच बॉलवरती तिथे जज केले निहिलनं. ज्या वेळेला निहिलकडे बॉल जाणार त्यावेळेला विकेट हे तुम्हाला बघायला मिळणारच. मी म्हटलं तुमचा गोल्डन टाइम मधून तुम्ही आता स्पेंड होत आहेत, त्या अनुषंगानं इथे पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा होता. थोडंसं फ्लाईट दिलं त्या बॉलला. खोलवर टप्पाचा बॉल डिस्टन्स नाही क्लिअर करता आलं. लॉंग ऑनला निहिल होते, निहिलनं नाही कुठली चुकी केली. फलंदाज बाद. मॅच 20 वरती 9 गडी बाद अशी स्थिती. खऱ्या अर्थानं उज्ज्वल संघ मथाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एका बाजूला एंजल स्टार्स. यावेळेला बॉल आपण पाहतायत शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलकडे आला. त्यानंतर आपण पाहू शकाल आता इथे सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या साहाय्याने 21 धावा. नयनची फिरकी जर ॲक्युरेट टप्प्यावरती पडली तर भल्या भल्या फलंदाजांना ती त्याची गिरकी घेते असे आपण अनेक वेळा पाहिलेत. नयनचे बॉल ऑन स्क्रीन नयन पाटीलला पण पाहतात. आशिष दर्शवतात की कुठल्या पद्धतीची लाईन चालल्या. आता तुझी ही स्वाभाविक लाईन नाही. तू फलंदाजांना कन्व्हिन्स कर मोठ्या फटक्यासाठी. जसा पहिला बॉल फ्लाईटमध्ये थोडीशी लालच दिली आणि त्यामध्ये फलंदाज सापडले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या 6 बॉल महत्वाचा आहे. इथे टायमिंग चांगलं. खाली आलेत निहिल किणी आणि ऑल आउट 21 धाब्यांवरती. हे ऐकण्यासाठी उज्ज्वल संघ मथानेला थोडंसं अंतःकरण जड झालं असेल. ऑल आउट प्रत्येक संघाला वाटतं की नाही व्हायला हवं, परंतु क्रिकेटच्या बाजूच अशा आहेत. तुम्ही चांगलं खेळणार, जिंकणार, काही चुका होणार, त्रास देणार. त्या चुका अनेक झाल्या आणि तो त्रास तुम्हाला होतोय. आता धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वरती. 22 धाव्यांचं टार्गेट. पुढील होणारा सामना या सामन्यातला विजयी संघ आणि यानंतर आपण पाहतात तो महत्वाचा सामना असेल. चहाला वेळ नाही, परंतु वेळेला चहा हवा. धन्यवाद काका, तुम्ही चहांची सुविधा केली त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धन्यवाद मुकेश दादा केणी. अतिशय उत्तम जेवणाची सुविधा आणि अगदी योग्य वेळेत योग्य चहाची देखील सुविधा. संध्याकाळी 6:30 वाजले की चहा येणार, त्यासाठी त्यांनी एकही दिवस विलंब केला नाही.
रात्री 11:30 वाजले की कॉफी येणार, या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यांच्या हातची चव अशी आहे की एखाद्या हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्याला लाजवतील असे मुकेश दादा किणी, ज्यांच्या हाताची चव अशी की कायम आम्ही ज्या वेळेला समालोचनाला येऊ या मैदानामध्ये, त्यावेळेला जेव्हा आमचा लंच ब्रेक डिनर ब्रेक होईल तेव्हा मुकेश किणी आमच्या स्मरणात राहतील. आणि धन्यवाद मुकेश दादा किणी. धीरज घरत मान फ्रॉम माकुनसार या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं देखील स्वागत. स्वतः देखील एक चांगले आयोजक असतात. अंडरआर्मची मोठी स्पर्धा एप्रिलमध्ये येईल, जिचं प्रथम पारितोषिक 50,000 असेल. आणि धीरज घरत असतील, सुजित असतील, जे चांगले आयोजक आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत, क्रिकेटसाठी दर्दी आहेत. आता इथे डोंगरावरनं मॅचचा आनंद घेतात. धीरज घरत आमचे अगदी जवळचे मित्र, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. टार्गेट जर तपासून पाहिलं तर 22चं. पहिला बॉल गोलंदाज यशसाठी. गोलंदाज यश याचा पहिला बॉल निहिल केणीसाठी, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आता डॉट बॉल मात्र येतोय. सुरुवात डॉट बॉलनं. निहिल केणीच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आता फलंदाजीसाठी आपण पाहतात फलंदाजी कुठल्या पद्धतीने करतील. 22 धावा आहेत, विशेषतः जोखीम घ्यायची गरज नाही. तुम्ही हा सामना सहज रीतीने खेळू शकता, जिंकू शकता. एका बाजूला हार्दिक, रॉकी ग्रुपची स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज, बाईकवरती हाही खेळाडू स्वार झालाय. त्याला देखील आक्रमक व्हायला वेळ लागत नाही, परंतु सध्या रावळे म्हटलं की प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव, निहिल हरेश्वर केणी. येणारा आगामी काळ भरपूर मोठं, उंची गाठणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. सध्या पहिला बॉल जो आला तो डॉट आलाय. यश चौधरी लेदर बॉलला नवा कोरा बॉल कसा स्विंग करावा, कुठल्या सीम पोझिशननं बॉलला योग्य लाईन और लेंथने हाताळवा, इन स्विंग म्हणा आउट स्विंग म्हणा, ज्यांची गोलंदाजी अगदी धारदार. जो उज्ज्वल संघ मताने आपण पाहताय ना मैदानाच्या आतमध्ये, आज ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट परिपटलावरती देखील चांगला खेळतोय. आणि हाच जो संघ आहे तो लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतोय. नयन किडी कुठे असतील तर प्लीज संपर्क करा. नयन किडी, त्या लाईट्स जरा ऍडजस्ट करा. अतिशय सुंदर अशी स्पर्धा शिवनेरी चषक, आणि सलग 2 दिवस आम्हाला इथे संधी दिली. नयन भाऊ, तुमचे आभार. या स्पर्धेमध्ये आवाज देण्याची संधी प्रथमताच रजनी क्रिकेटमध्ये या सफाई नगरीमध्ये आम्ही आलो. आणि आमच्या समेत ओमकार शेट्टे सर, व्हॉइस ऑफ वाकळण, तदनंतर हार्दिक किणी यंग टॅलेंट, नितीन पाटील सर, व्हॉइस ऑफ विठ्ठलवाडी, तदनंतर क्रिकेट एक्सपर्ट व्हॉइस ऑफ नारिंगी अर्थात तुकाराम मांगेला सर, अक्षय पांडव सर देखील इथे असतील, तदनंतर मनीष पाटील सर असतील. असे अनेक दिग्गज समालोचक या स्पर्धेला भेट देणार. जसे स्पर्धेचे दिवस वाढतील तदनंतर धनंजय पाटील असतील, ज्या वेळेला वसई विरार गट असेल, प्रत्येक विभागात जिथे ज्या पद्धतीचे खेळाडू असतील त्या पद्धतीचे समालोचक देखील बसतील. परंतु या स्पर्धेचे मुख्य समालोचक तुम्हाला ओमकार शेट्टे आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं. पुढचा मॅच ते तुम्हाला रिझवतील आणि आम्ही तुमची रजा घेऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवनेरी चषक 20-25चा हा दैदिप्यमान सोहळा, आणि ज्यामध्ये चाललेलं घमासान, एका बाजूला उज्ज्वल संघ मथाने, टार्गेट ऑनली 22. पहिला बॉल, आणि पहिला बॉल जर आपण तपासून पाहिला तर तो डॉट आला. झालंय का ऑल सेट? धन्यवाद, थँक्यू सो मच पीके साऊंड्स. पहिला बॉल डॉट होता, दुसरा बॉल फुलर लेनचा होता, त्याला बिटवीन द गॅप केलंय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध, सीमा रेषा पार. मिळतील धावा 4, चौकार. मॅन ऑफ द मॅच राहिले. कुठल्या तरी एका खेळाडूचं स्वप्न इथे थांबेल. एक स्वप्नगत वाटचाल पुढे अविरत चालू राहील. एका बाजूला जयप्रकाश एडवंट संघ या मॅचकडे बारकाईने लक्ष दिलं असेल. निहिल केणीने जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीचा समाचार आपल्याला घ्यायचा आहे पुढच्या मॅचमध्ये. ज्या अनुषंगाने सध्या आता मी म्हणेन की 22 धावांचं टार्गेट ठेवलंय, ज्यामध्ये 3 बॉलचा खेळ झाला, 5 धावा. शेखर केणी यांनी निहिलनं जे 6 गडी बाद केले त्या बॉलवरती चित्रण केलंय. तो बॉल निहिल कलेक्ट करतील. ऑन साइडला हार्दिक घरत खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल.
डॉट बॉलने स्कोर काढला. धावसंख्या स्थिर 5 वरती. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 5 आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी या षटकातला. यश चौधरी त्यांचा फुलर लेनचा बॉल पडला, त्या अनुषंगाने तिथे चौकार आला. अदरवाईज खेळपट्टीवर जर टप्पा पडला तर फलंदाजांसाठी शरणागती पत्करावी लागते अनेक वेळा. खोलवर टप्पाचा बॉल होता. जिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी बॉलला फील्ड केलं. चौकार आल्यानंतर सिंगल देखील मिळाली, परंतु तदनंतर हार्दिक गरत यांनी जे बॉल डॉट केले ते आता हरकत नाही, 22 धावांचं टार्गेट आहे. योग्य तो वेळ घेत आहे आपल्यासाठी. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5 षटक संपलंय. घेऊया एक ब्रेक. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपेश आले. 30 बॉल आणि 17ची गरज निहिल किणीसाठी. यावेळेला आपण पाहतायत कॅच सुटला, आणि कुणाचा सुटला? जो भरपूर भन्नाट फॉर्मात आहे त्या खेळाडूचा तुम्ही कॅच सोडता तर मग थोडंसं कठीण राहील. जरी 22 धावा असल्या तुम्ही देखील झुंज देऊ शकता, लढू शकता. प्रतिस्पर्धी संघानं आपले गडी जसे गारद केले, आपल्याकडे देखील ती गुणवत्ता आहे. त्या अनुषंगानं जर तुम्ही देखील पलटवार केला मॅचमध्ये येऊ शकता. परंतु आता इथून फक्त विकेट तुम्हाला वाचवायचं असेल तर विकेटच तुम्हाला वाचवू शकतात. बॉलला खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मिड विकेटचा खेळाडू पुढे आला. दुसरीचा प्रयत्न राहिलाय का? निहिलने सांगितलं की नाही हार्दिक, काही जोखीम घ्यायची गरज नाही, होणार मॅच. सिंगल डबलने देखील आपण पुढे जाऊ शकतो. ज्या अनुषंगानं जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 7 या धाव फलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज होत आहेत तयार. वाह क्या बात आहे, अप्रतिम. ज्याच्या लिस्ट मधला हा सर्वाधिक फेवरेट फटका. घुटना वाकवला, बॉडी बॅलन्स ट्रान्सफर केलं, तदनंतर चेंडूला पाठवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलामी देणारा शिवनेरी चषकाचा शिवनेरी षटकार. फटका सजवला. तदनंतर आता थोडीशी मानसिकता वेगळी पाहिली. त्यानं फील्ड रिस्ट्रिक्शन पाहता बॅटला स्विच केलं. शॉट थर्डमॅन आतमध्ये आहे, शॉट कव्हर आहे, तदनंतर शॉट पॉइंटला खेळाडू आहे. त्या अनुषंगाने त्यानं बॅट स्विच केली, परंतु नाही कनेक्शन करता आलं. या वेळेला आपण पाहतात बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहत राहणार आणि बॉल जाणार सीमा रेषा पार. 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 17. 5 धाव्यांची गरज आहे. 5 धाव्यांची गरज असताना बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. निहिलने देखील दर्शवलं की येस आम्ही इथून रजा घेतोय कारण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. धन्यवाद शिवनेरी चषक. धन्यवाद नयन भाऊ, इथे सलग 2 दिवस आम्हाला संधी दिली आणि अगदी शेवटच्या 5 धाव्यांचं समालोचन आता बाकी, आणि जिथून एक वेगळा सुखद अनुभव मिळाला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदगडी शिवनेरी चषकामध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचे कोण राहतील हे अनेक प्रश्न आहेत. गोलंदाजीनं तिखट मारा आणि बॅटिंगने देखील कॉन्ट्रीब्युशन दिलं. 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता दाखल झालेत फलंदाज साहिल चापके. साहिल चापके ज्यांचा उल्लेख मी केला होता. येणाऱ्या काळात ते क्रिकेटच्या ट्रॅक्स आणि टी शर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येणारा सुवर्ण काळ त्यांच्या आयुष्यात असेल आणि ते वर्धित बघायला मिळतील. आज साहिल पाटील आक्रमक फलंदाज. येणाऱ्या काळात पुढे साहिल पाटील म्हणून त्यांच्या पुढे साहेब ही टॅगलाईन लागेल. आणि पोलीस दलात कार्यरत साठी भरपूर प्रयत्न चालू आहेत त्यांचे, त्यांना यश मिळावं. आता सध्या 24 बॉल आणि 5ची गरज. साहिल चापके ऑल राईट. 24 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. अमर पाटील खुश आहेत.
सासूरवाडीचा संघ जवळपास विजयाच्या जवळ पोहोचत चाललाय आणि शेजारी देखील आहेत. मायकोप आणि रावळे जवळ जवळ आहेत. येता क्षणी फटका खेळला, खेळ खल्लास, विजयाचा शंखनाद. आणि इथे मात्र आपण पाहतायत खूप चांगला खेळ करत असताना अभिनंदन. चला, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अजित पाटील आम्हाला आज पाहायला मिळाले नाही. अजय भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपयाचा कॅशबॅक. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील निहिल किणी आणि त्यांच्यासाठी हा 6 विकेटचा असणारा चेंडू. आणि खूप सुंदर पद्धतीनं हे शेखर किणी ऑल राईट जिथे मॅन ऑफ द मॅच ठरतायत